आवरा महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या. आता महानगरपालिका निवडणुका आधी की जिल्हा परिषद निवडणुका आधी याचं निवडणूक आयोग निर्णय करेल, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याचं मानून भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज आमची कोर कमिटी आणि एक्सटेंडेड कोर कमिटी अशा दोन्ही बैठका झाल्या. केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. निवडणुकीचं जे रोजचं संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत. या व्यतिरिक्त शहराचे अध्यक्ष धीरजजी, मी स्वतः, श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे असे एक 7 जणांची समिती मिळून आम्ही या निवडणुका चालवणार आहोत. पण आमचं नेतृत्व मुरलीधरांना करणार आहे आणि त्यामुळे मुरलीधरांना मी या निवडणुकीसंबंधीची काही मांडणी आणि त्यानंतर प्रश्नोत्तर करण्यासाठी माईक त्यांच्या ताब्यात देतो. पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या संचलन समितीची निवडणुकी म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीची एक संचलन समितीची बैठक आज आमची संपन्न झाली. खरं तर निवडणुका कधी आल्या तरी एक भारतीय जनता पार्टी हे संघटन असं आहे की 12 महिने काम करणारी आमची संघटना आहे. आमची बूथ यंत्रणा असेल, त्या संदर्भात त्या माध्यमातून काम करणारे आमचे सगळे कार्यकर्त्यांची टीम असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला निवडणुकीच्या पूर्वी बाकी फार काही काम आम्ही यंत्रणा, बूथ यंत्रणा, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख याच्यामध्ये आम्हाला फार काही काम आमचं चालू असतं. पण शेवटी एका महानगरपालिकेच्या एका मोठ्या निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी शेवटी प्रक्रियेचा काही भाग आहे. त्याच्यामध्ये कसं पुढे जायचंय, काय काय करायचं याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांनी, चंद्रकांत दादा आहेत, आमच्या शहराध्यक्ष धीरजजी आहेत, मेधाताई आहेत, राजेशजी आहेत, जावडेकर साहेब इथं बसलेले आहेत, दिलीप भाऊ, आमचे सगळेच आमदार, सगळे शहराचे प्रमुख संचलन समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गेले तास दीड तास आमची या सगळ्या विषयावरती प्राथमिक चर्चा झाली की निवडणुकीला सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज जे काही मागवायचे, आज गेले काही दिवस जे आम्ही पाहतो की प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांची एकूण संख्या पाहता मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीचं उमेदवारी अर्ज नाही, म्हणजे उमेदवारी मागण्यासाठीचं पक्षाकडचे इच्छुकांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील असा आज आमचं एकूणच अंदाज आहे. त्याच्यामध्ये आजपासूनच शहर कार्यालयामध्ये माननीय शहराध्यक्ष आणि त्यांच्या सोबतची टीम या ठिकाणी ती काम करणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आज आणि उद्या 2 दिवस उमेदवारी अर्ज, इच्छुकांचे अर्ज पूर्णपणे जेवढे येतील ते प्रदेशाला, जी काही प्रदेश म्हणून आमची त्याच्यामध्ये जी यंत्रणा लागली आहे त्याच्यामध्ये मग ते जे इच्छुकांचे अर्ज आहे ते प्रदेशाकडे दिले जातील. आणि मग त्यानंतर पुन्हा सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये ती शॉर्टलिस्ट होईल, त्याच्यामध्ये काय उमेदवारी द्यायचं त्याच्यावरती या बैठकांमध्ये होईल. आणि मग शेवटी प्रदेशाबरोबर माननीय देवेंद्रजी असतील, आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याच्याबरोबर आमची कोर कमिटी, अशा पद्धतीनं अंतिम त्याला स्वरूप देण्याचं काम त्यानंतर होईल. दुसरं, प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा एक जाहीरनामा जो आम्ही नेहमीच देतो, त्याला आम्ही जाहीरनाम्यापेक्षा नेहमी वचननामा असं म्हणतो. त्यामुळे लोकसभा असेल, विधानसभा असेल, मागची महानगरपालिका या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जाहीरनामा जाहीर केल्यानंतर त्याचा जितका जास्त 100% त्याच्यावरती त्याचा अंमलबजावणी कशी होईल याचा विचार आम्ही सातत्यानं केला. आणि शेवटी एक राजकीय पक्ष म्हणून ज्यावेळेला लोकांना आपण शब्द देतो, लोकांना आपण एक जाहीरनामा म्हणून आपण आमच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या शहरासाठी काय करणार आहोत ही जेव्हा भूमिका आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडणार. पण तत्पूर्वी याच्यामध्ये एक विचार आम्ही सगळ्यांनी एकमतानं असा झाला की आज यावेळेचा जाहीरनामा तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आमच्या संघटना म्हणून, पक्ष म्हणून अनेक आमचे नेते त्याच्यामध्ये काम करणार आहेत. त्याच्यामध्ये आमचे सिद्धार्थी शिरोळे असतील, आमचे मेधाताई असतील, एकूण ही काही मंडळी तर करतीलच, पण शहरातल्या प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मॅक्झिमम जितक्या घरामध्ये पोहोचता येईल पुणेकरांकडनं पुण्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या एकूण विकासासाठी, पुण्याच्या भविष्यासाठी, पुण्याच्या 25-50 वर्षाचा पुढचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून
आपल्याला पुणेकरांकडनं आम्ही सूचना मागवणार आहे, पुणेकरांचे विचार मागवणार आहे की त्याच्यामध्ये नेमकं या पुण्याच्या भविष्याचा विचार करता पुणेकरांच्या मनामध्ये काय आहे. कारण पुणे हे तसं आपण विद्वानांचं शहर आहे. पुण्यामध्ये खूप मंडळी अशी आहेत की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मंडळी आहेत अशी की ज्यांनी मोठं काम केलेलं आहे, अशी माणसं खूप आहेत. त्यामुळे अशा माणसांच्या काही व्यक्तिगत स्वरूपातल्या गाठीभेटी असतील आणि सर्वसामान्य आमचा पुणेकर तो त्याच्या परिसरात राहतो. आज शेवटी महानगरपालिका म्हणजे तुमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, दैनंदिन समस्या आहेत, त्याच्या संदर्भात त्याला काय वाटतं, त्याच्या काय अडचणी आहेत, त्याला भविष्याचा विचार करताना त्याची काय सूचना आहेत, ह्या सगळ्याचा विचार करताना पुणेकरांकडनं जाहीरनामा करण्यासाठी म्हणून पुणेकरांकडनं त्यांचे विचार, त्यांची मतं आम्ही या निमित्तानं मागवणार आहोत. बाकी प्रभागनी आहे, संघटना म्हणून आमचे शहराध्यक्ष या पुढच्या काही दिवसांमध्ये जेवढे शहरात आता 41 प्रभाग नवीन झाले त्या 41 प्रभागांमध्ये शहराध्यक्ष, आमची शहराची प्रमुख टीम, आम्ही काही ठिकाणी ज्यांना आम्हाला बाकी आम्ही सुद्धा असे सगळे म्हणून प्रत्येक प्रभागनी आहे संघटनात्मक बैठकांचा एक नियोजन पुढच्या काळामध्ये आम्ही केलंय. त्यामुळे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये एक निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून संघटनात्मक रचना असेल, आमची बूथ यंत्रणा असेल, तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता, कार्यकर्त्यांचे विचार, त्यांचं म्हणणं, संवाद, हे सगळं या निमित्तानं करण्यासाठी म्हणून प्रत्येक प्रभागनी आहे आमचे शहराध्यक्ष या सगळ्या पुढच्या काळामध्ये आज बैठकांचं नियोजन आम्ही केलं. म्हणजे जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि संघटना म्हणून या निमित्तानं आम्ही कार्यकर्ता असेल, कार्यकर्त्यांची भावना असेल, तिथलं कामाचं स्वरूप असेल, या सगळ्यावरती एक चांगल्या पद्धतीचं एक नियोजन बैठकीच्या माध्यमातून आम्ही करतो. त्यामुळे एक प्राथमिक सुरुवात आहे. आज पहिली बैठक आमची झाली, त्यामुळे सातत्याने पुढच्या काळामध्ये या बैठका आमच्या होत राहणार आहेत आणि या बैठकांमधनं निवडणुकीचे एकूण नियोजन पुढच्या काळातलं आज त्या आमच्या नेत्यांना प्रदेश म्हणून आमच्याकडे येणाऱ्या काही ज्या प्रक्रियेचा भाग आहे त्याचा त्यानुसार काही काम असेल ते करणं आणि या सगळ्यावरती आता पहिली बैठक म्हणून आज आमचं याच्यावरती एक सर्वांमध्ये एक चांगली चर्चा झाली आणि पुढच्या सगळ्या या निवडणुकीच्या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टी ही तसं मी म्हणाल तसं 12 महिने संघटना आमची काम करते, पण संघटना निवडणुकीसाठी म्हणून आता या निमित्तानं कामाला आम्ही सुरुवात केली. एक सेकंद. माधुरीताई मिसाळ एका लग्नाच्या निमित्ताने बाहेर आहेत, त्यामुळे त्या उपस्थित नाहीत. त्यामुळे जी पहिली अण्णांच्या नेतृत्वाखालची समिती आहे त्यात माधुरीताई मिसाळी आहेतच. स्वाभाविकपणे मेधाताई कुलकर्णी, प्रकाशजी जावडेकर आणि माजी मंत्री दिलीप कांबळे पण आहेत. अशी एक 10 जणांची पहिली आणि त्यानंतर सगळे आमदार आणि प्रत्येक विधानसभेला एक समन्वयक आहे, अशा 40 जणांची एक एक्सटेंडेड कोर आहे. इथे मकरंद देशपांडे आहेत आमच्या विभागाचे संघटन मंत्री, ते आणि मी मिळून पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 महानगरपालिका कोऑर्डिनेट करतोय, त्यामुळे मकरंदजी पण आहेत. आता आपण प्रश्न विचारू शकतो. अन्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील हे उत्तर आहे, पण स्थानिक पातळीवर युतीबाबतच्या काय चर्चा आहे? नाही बघा, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पक्षाच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी आम्हाला असं सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती साधारणतः एकूण परिस्थिती बघून जिथे आपल्याला युती वाटते तिथे युती होत असेल सामंजस्याने तिथे करा, नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढा. मला असं वाटतं की आताही अजूनही आम्ही हीच आमची मानसिकता की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. पक्ष नेतृत्वाने आजही आम्हाला सगळ्यांना हेच सांगितलं की आम्हाला युतीमध्ये लढायचं. आता पुढच्या काळामध्ये नेमकं युती म्हणून त्या चर्चा कुठपर्यंत जातात, काय होतात, हा एक वेगळा भाग आहे. पण आज तरी एवढं नक्की आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या युती म्हणून लढण्याचं आमचं सगळ्यांचंच निश्चितपणे ती भावना आहे. आता पुढे काय होईल ते आज आम्हाला माहिती आहे. पण एकही बैठक झाली नाही का? आज भारतीय जनता पार्टीची पहिली बैठक आहे. आता वरनं ज्यावेळेला खरं तर ही निवडणूक जाहीर होईल, निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या विषयांना वेग येतो. आता भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आमची शेवटी तयारीला लागलेलो आहोत. त्यामुळे आम्ही विचार करताना सगळ्या प्रभागाचा विचार करूनच आम्ही आमची रणनीती तयार करतो. हे समीकरण तुम्ही जे म्हणताय हे नगरपालिकेला कुठंच दिसलं नाही. तेच सांगितलं की नगरपालिका किंवा नगरपंचायत हा खूप स्थानिक पातळीवर, अत्यंत स्थानिक पातळीवरचा छोटा म्हणजे छोट्या छोट्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये कुठंतरी संघर्ष होण्याची चिन्ह असतात आणि म्हणून शेवटी विचार हाच केला की मैत्रीपूर्ण लढू आणि काही ठिकाणी आम्ही एकमेकात सोबत लढू, असं झालंय ना महाराष्ट्रात. त्यामुळे तेच होईल असं नाही. आम्ही प्रयत्न आज करतो की महायुती म्हणून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचंही आमदार सगळ्यांना आम्हाला सांगणं की आपण महायुती म्हणून लढण्याचा आपल्याला निश्चितपणे संकेत आम्हाला आहेत.
पण पुढं काय होईल ते आज आम्हाला माहित नाही. आम्ही आमची संघटना म्हणून आमच्या 100% तयारीला लागलो. नाही पण शहर म्हणून तुमची भूमिका असेल ना काहीतरी. तेच सांगितलं. तुमची असेल ना की एकला चालू म्हणजे आपलं भाजपने एकटं लढायला पाहिजे. सगळ्या प्रभागात तुमची ताकद आहे, सगळं आहे. असं असतानाही तुम्ही शहराध्यक्ष उत्तर तेच. पोलिसांची आहे. ती युती उत्तर का? तेच. बरं दुसरा प्रश्न, त्यात तुम्ही युतीचं म्हणताय, तुमच्याच युतीमधला एक मित्र पक्ष आहे की ज्याची चर्चा आहे ती दुसऱ्या त्यांच्याच एक जुन्या पक्षाबरोबर युती करून त्यांच्याबरोबर जायची अशी एक शक्यता व्यक्त केली जाते आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तुमचं त्यांनी काय म्हटलं किंवा त्यांना काय हवं किंवा काय करायचं ते ठरवतील. आम्ही तर आता स्पष्ट आमची भूमिका आहे की आम्ही 100% भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून आमच्या तयारीला आम्ही लागलो. महायुती म्हणून आमच्या नेत्यांचे नेतृत्वाचे आम्हाला तसे संकेत आहेत, सूचना आहे.